एका कुटुंबातल्या घडामोडीनंतर आता दुसऱ्या कुटुंबाकडे जाऊया। आजवर बारामती ही पवार कुटुंबासाठी ओळखली जाते, मात्र सध्या बारामतीची चर्चा असते ती पवार विरुद्ध पवार अशी। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। दोन्ही पवार गट एकमेकांना जाब विचारू लागलेत। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। ज्या कन्हेरी गावामधून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फुटला, त्याच कन्हेरीमधून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा श्री गणेशा झाला। यावेळी अजितदादांनी आपल्या भाषणामधून पवार कुटुंबाचा सातबाराच काढलाय। विद्या प्रतिष्ठान संस्थेचा दाखला देत सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय की आज बारामती जे संस्थे आहेत ते इथं बारामतीमध्ये कोणी आणले। संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न, संस्थे म्हणजे आपलं VP असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, KVK असेल, अनेक असे संस्थे आहेत। आज अभिमान वाटतो आपल्याला की विद्या प्रतिष्ठान सारखी जी संस्था आहे 30-35 हजार विद्यार्थी आज तिथं शिकतायत। KVK आज भारतात पहिल्या 2 KVK मध्ये आहे। बहुतेक आपलं एकच नंबरचं KVK आहे, ते राजू दादा खूप चांगल्या पद्धतीने ते बघत आले। मी 91 ला तुम्ही मला खासदार केलं भावासाहेब, आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या। म्हणजे आम्ही काय केलं? 31-32 वर्ष मी नुसतं शांत बसलो, काहीच मी केलं नाही। ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली, अजितचा काडीचा संबंध नाही। राज्यासह देशामध्ये बारामतीच्या विकासाचा डंका वाजत असतो। याचं सर्व श्रेय शरद पवारांसह अजित पवारांना जात आलंय। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून पवार कुटुंबातील सदस्य अजितदादांच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित करू लागलेत। दरम्यान बारामतीमध्ये कुणी काय सुरू केलं हा लेखाजोखा मांडत शरद पवारांना उघडं पाडण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाय। छत्रपती सहकारी साखर कारखाना जाचक बंधूंनी सुरू केला। माळेगाव सहकारी साखर कारखाना शेंबेकर आणि जाधवराजेंनी सुरू केला। सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मुगुटराव अप्पा यांनी आणला। बारामती सहकारी बँक, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी ही पूर्वीपासूनच आहे। बारामती नगरपालिका 1865 पासून अस्तित्वात आहे। विद्या प्रतिष्ठानचं सर्व योगदान हे अप्पासाहेब पवारांचं आहे। 1991 पर्यंत विद्या प्रतिष्ठानची एकही शाखा निघाली नव्हती। विद्या प्रतिष्ठान संस्था वाढवण्यामध्ये मी पुढाकार घेतला। बारामती दूध संघ शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली निघाला। दुसऱ्या पिढीत राजूदादा, मी, जयंत पवार, अभिजित पवार, श्रीनिवास पवार आणि रणजित पवार, मीच एकटा राजकारणात। हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते। आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं। खोटं गळ्याच्यान खरं बोलतोय। त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही, कुठं काही गेले नाही। त्यावेळेस कदाचित त्यांना दिसत नव्हतं की माझे वडील फिरायचे, श्रीनिवास काका फिरायच्या, शर्मिला काकी फिरत होत्या, आम्ही सुद्धा तिथं कुठं कुठं फिरलेलो आहोत। माझी आई फिरलेली आहे, रणजित काका फिरलेले आहेत। आता त्यावेळेस कदाचित ते त्यांना दिसलं नसावं आणि आज अचानक ते कुटुंबातून वेगळे झाल्यानंतर भाजपच्या बरोबर राहून जेव्हा ते इलेक्शन आज लढतायत, अनेक जवळचे लोक त्यांच्याबरोबर दिसत नाही, कारण ते स्वतः त्यांनी निर्णय घेतला वेगळं होण्याचा। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळचा एक फोटो जोरदार व्हायरल होतोय। यामध्ये शरद पवार खुर्चीवरती बसलेत तर त्यांच्या पायाजवळ सुप्रिया सुळे बसल्यात। तसंच आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दोघेही नातू खाली बसलेले होते। या फोटोवरून अजित पवारांनी शरद पवार आणि एकूणच कुटुंबावरती चांगलंच तोंडसुख घेतलंय। काल अतिशय दूरची दृष्टी, नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का? साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो, जवळ पण बसायचो नाही, बाकीचे सहकारी जवळ बसायचे। एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे। दरम्यान पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानं बारामतीमधलं राजकारण शिगेला पोहोचलंय। सत्ताधाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडून वारंवार केला जातो।
या आरोपांवरून अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला। आता कोण फोन करतं, काय फोन करतं हे मला नाही माहिती, मी काय विचारत बसत नाही, कारण का दुसरे का घर में झांकने का शौक नहीं है मुझे। पण मला सगळ्यांना एक सांगायचंय की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या। याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत, त्यांच्या समोरच अमोलदादांनी मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो। धमक्या दिल्या जातात। आता कोण धमक्या देतंय? अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय, गप खाली मान घालून गुमानी ऐकतोय, काही बघितलं का? कोणाला धमकी दिली का? मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का? बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता सभांचा धडाका लावण्यात आलाय। मात्र प्रचार सभेच्या जागेवरून देखील पवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये बारामतीतील प्रचाराची सांगता ख्रिश्चन कॉलनी मैदानामध्ये शरद पवार यांच्या सभेनं व्हायची। मात्र आता हे मैदान अजित पवार यांनी आधीच बुक केलंय। 5 मे रोजी या मैदानावरती सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता होणार आहे। परिणामी समारोप सभेसाठी शरद पवारांना नवीन जागा शोधावी लागेल। त्यामुळे समारोपाच्या सभेचं मैदान अजित पवारांनी मारलं असलं तरी बारामती लोकसभेचं मैदान नेमकं कोण मारणार याकडे आता लक्ष लागलंय। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।